नमस्कार, मी अनंत कौसाड. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण फ्रिक्शन चॅप्टर मध्ये सिंपल 2 न्यूमेरिकल आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा आपला फर्स्ट न्यूमेरिकल ऑफ फ्रिक्शन चॅप्टर असा विचारला आहे की बघा काय अ चाइल्ड इज पुलिंग अ बॉक्स ऑफ मास 10 kg. व्हॉट इज द स्टँडर्ड फोर्स ऍक्टिंग अँड ऑल्सो कॅल्क्युलेट द फ्रिक्शनल फोर्स इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज 0.3. तर बघा क्वेश्चन मध्ये सर जी आपल्याला फ्रिक्शनल फोर्स सर फाइंड करायची आहे आणि सर आपला गिवन सर डाटा सर दिला इथं बघा आपला सर गिवन डाटा दिलाय सर मास काय सर दिला आपला मास सर दिले बघा त्या चाइल्डचं 10 kg. ओके 10 kg सर आपलं काय दिले सर जी मास दिले आणि जी सर व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे सर 9.8 मीटर पर सेकंड सर स्क्वेअर ही आपल्या जी ची व्हॅल्यू असते आणि सर जे आपला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन सर 0.3 सर दिलेलं आहे आणि सर जी आपला फ्रिक्शनल फोर्स सर फाइंड करायची आहे. तर लिहायचं इथं दियर फोर मध्ये सर जी फ्रिक्शनल फोर्स जी कुठं असतं म्यू एम जी. यस ऑर नो? यस सर. दियर फोर मध्ये ते एफ इज इक्वल टू म्यू सर आपला 0.3 दिलं तर 0.3 इंटू सर आपला एम किती दिलंय 10 दिले तर 10 इंटू सर 9.8 किती सर उत्तर 3 गुणिले 9.8. एफ इज इक्वल टू सर जी 9.8 इंटू 3 किती झालं सर 8 1 8 2 किती 16 सर 8 3 किती सर जी 8 1 24. ओके 4 सर तो 3 आलो. ओके 9 3 27 27 प्लस 2 किती सर 29.4 न्यूटन सर जी किती सर 29.4 न्यूटन इज आंसर. हाँ या ना भाई साहब? यस सर. फर्स्ट क्वेश्चन आंसर बादशाह पद्धति में सिंपल क्वेश्चन बहुत. ओके छप गई बात. ओके सर. सेकंड नंबर क्वेश्चन. ओके आता सेकंड नंबर सर आपला क्वेश्चन असा विचारला बघा न्यूविया ऑफ मास 14 kg इज स्लिपिंग ऑन द फ्रोस्ट if the coefficient of friction acting is 0.45 find the frictional force acting between here and frost layer. तर बघा एक निव्या नावाची मुलगी आहे आणि त्या निव्या नावाच्या मुलीचं सर जे आपला मास दिले बघा किती सर 14 किलोग्राम सर किती दिले बघा निव्या काय नाव बघा निव्या नाव. ओके निव्या मास तर जी आपल्याला दिलेलं आहे 14 kg सर जी सर निव्या नावाची मुलगी आहे आणि सर त्या मुलीचं मास 14 किलोग्राम दिलेलं आहे आणि सर जे आपला म्यू सर दिले बघा किती सर 0.45. यस ऑर नो? यस सर. आणि सर जी सर आपलं माहिती किती सर 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आणि सर आपलं एफ एस मीन्स फ्रिक्शनल फोर्स सर फाइंड करायची आहे. अरे कळालं का नाही सर जी? कळालं सर जी. तर आपण हे मिटू. तर बघा आपला फ्रिक्शनल सर फोर्स फाइंड करायची काय असतो फॉर्म्युला एफ इज इक्वल टू म्यू एम जी असतो. काय सर असतो एफ इज इक्वल टू म्यू एम जी चा फॉर्म्युला फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शनचा फॉर्म्युला असतो म्यू एम जी. काय असतो म्यू एम जी इज अ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज अ मास ग्रॅव्हिटी. काय सर दी कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज अ मास इज अ ग्रॅव्हिटी. यस ऑर नो? यस सर. तर लिहायचं बघा व्हॅल्यू सर जी काय लिहायचं एफ इज इक्वल टू 0. काय सर 0.45 इंटू 40 इंटू 9.8. क्लियर सर. दियर फोर कितना आंसर यहाँ पे 45 इंटू 40 किती सर झालं 0 प्लस किती सर 24 कितना 18. यस और नो? यस सर. अरे बात समझ में आ गई भाई साहब के? ओके सर जी. ओके इनटू काय सर 9.8 एफ इज इक्वल टू आंसर में कितना 180 इंटू 9.8 0 कितना यहाँ पे 464 4 6 14 प्लस 0 ओके 72 7 कितना 16. यस और नो? यस सर 6 7. अरे बात तो समझ में आ गई आपके भाई साहब. यहाँ पे कितना आंसर 176.0 न्यूटन
सॉरी 176.4 न्यूटन. ओके ओके सर, जो कि आंसर, अरे बात छप गई बात दिमाग में आपकी. ओके सर, जो की सिंपल क्वेश्चन. ओके सर, आपला निव्या नावाच्या मुलीचं जर 14 kg मास दिलं होतं, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन सर आपला 0. काय सर 45 सर दिलं होतं. G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फाइंड टू फ्रिक्शनल फोर्स म्यू F is equal to mu mg. F is equal to 0.45 into 40 into 9.8 is equal to answer 180 into 9.8 is equal to answer 176.9 न्यूटन इज आंसर. यस और नो. यस सर, बात छापत दिमाग में. खूप सिंपल सर क्वेश्चन आजच्या लेक्चर आपण 2 सॉल्व्ह केले. ओके तर खूप बेसिक सिंपल आणि सर खूप साधे आणि सोपे क्वेश्चन सर आपण आजच्या लेक्चरमध्ये फ्रिक्शन चॅप्टरमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. तर आपण समजून घ्यावे. छापा दिमाग में.